नमस्कार. कोकणात कातळशिल्प बघायला फिरतो आहे आणि आता मी आहे गणपतीपुळेच्या रस्त्याला. गणपतीपुळ्यापासून मला वाटतं 1-2 किलोमीटर मागे आहे मी आणि तिथे एक कातळशिल्प मला बघायला मिळालं आहे की ते आपल्याला एक माणसाची आकृती दिसते. 2 प्राणी आहेत आणि हा एक प्राणी आहे. आता याच्याबद्दल मला थोडंसं कुतूहल वाटतंय कारण की याला 2-3 प्राण्यांचा एक संदर्भ लागतो. एक त्याला तुम्ही मोर समजू शकता, पण मोर काढायचं मला एवढं काय इथे दिसत नाहीये प्रयोजन. दुसरी गोष्ट, हा कांगारू वाटतोय, पण कांगारू भारतात असण्याचं काही कारण नाही आहे. आता अजून एक सगळ्यात मोठा जो मला डाऊट आहे तो डायनॉसरचा आहे. आता डायनॉसर किती वर्षाआधी अस्तित्वात होते माहीत नाही, पण हे चित्रसुद्धा एक 20-25 हजार वर्षा आधीची काढलेली आहेत, असा रिलिव्हन्स आहे. जेव्हा हे आदिमानव होते तेव्हा डायनॉसर होते का? कारण की ही चित्र कुठेतरी बघून काढली आहेत. हे कुठेतरी अंदाज नाही की कुठेतरी गुगलवर फोटो बघितले आहेत. 20-25 हजार वर्षापूर्वी जेव्हा हा प्राणी आपण समोर बघितलेला असतो तेव्हा त्याचं आपण चित्र काढतो. सो कोकणात डायनोसर होते का? कारण की डायनोसरचं चित्र कोकणात काढलं गेलेलं आहे एवढ्या वर्षापूर्वी. तर दुसरा कुठचा प्राणी असू शकतो, पण मला हा बेसिकली डायनोसरच वाटतो आहे. त्याची शेपटी वगैरे तुम्ही बघाल ना, शेपटी, त्याचे पाय, त्याचं डोकं. सो कोकणात खरंच डायनोसर होते का?